लग्नाच्या आधी ब्लड ग्रुप चेक का करावा? कारण जर मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर होणाऱ्या बाळाला गंभीर स्वरूपाचा कावीळ होऊ शकतो. तसेच रक्तपेशीच्या संदर्भातील आजार जसे की थॅलेसेमिया यासारखे आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे लग्नाच्या आधी कुंडली सोबतच आपण ब्लड ग्रुप देखील बघितला पाहिजे. चला तर मग बघूयात लग्नासाठी कोणकोणते ब्लड ग्रुप योग्य आहेत. जर दोघांचेही ब्लड ग्रुप सारखे असतील तर लग्नासाठी योग्य आहेत. जर दोघांचे ब्लड ग्रुप वेगवेगळे आहेत पण RH पॉझिटिव्ह असतील तर लग्नासाठी योग्य आहेत. जर पुरुषाचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह आणि स्त्रीचा RH पॉझिटिव्ह असेल तर लग्नासाठी योग्य. जर स्त्रीचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह आणि पुरुषाचा RH पॉझिटिव्ह असेल तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे ज्या स्त्रीचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह असेल त्या स्त्रीला तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे ज्या स्त्रीचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह असेल त्या स्त्रीने तिच्या प्रेग्नन्सीच्या 28व्या आठवडा झाल्यानंतर इंजेक्शन अँटी-डी घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बाळाच्या जन्मानंतर बाळाचा आणि आईचा ब्लड ग्रुप वेगळा असेल तर बाळाला सुद्धा हे अँटी-डी इंजेक्शन दिलं पाहिजे. तर लग्नानंतर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स वाढू नये त्यासाठी रक्तगट देखील बघितला जातो.